नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत रेल्वे टीसी आणि स्टेशन मास्टर सराव प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 11वा। दरवेळेप्रमाणे अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानचे आपण प्रश्न बघणार आहोत। एक एक प्रश्न महत्त्वाचा असतो, त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि असेच व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। प्रश्न पहिला, महाराष्ट्र राज्याच्या पहिला महिला पोलीस महासंचालक म्हणून कोणाची निवड झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए रश्मी शुक्ला। प्रश्न दुसरा, पित्ताशयात साठवलेल्या पित्ताचा मूळ स्रोत खालीलपैकी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए यकृत। प्रश्न क्रमांक तिसरा, जगात सर्वाधिक कॉफी उत्पादक देश उत्पादन कोणत्या देशात होते? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ब्राझील। प्रश्न क्रमांक चौथा बघा, साई नंदनवन हे लातूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळ कोठे आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी चाकूर। प्रश्न क्रमांक 5वा, राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याची नेमणूक कोण करतात? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए राज्यपाल। प्रश्न क्रमांक 6वा, कोणत्या ठिकाणी वर्ल्ड फूड इंडिया 2024 होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नवी दिल्ली। प्रश्न क्रमांक 7वा, नरेंद्र मोदी स्टेडियम कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अहमदाबाद। प्रश्न क्रमांक 8वा, भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक प्रदेश कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी राजस्थान। प्रश्न क्रमांक 9वा, प्राचीन जगाची सम्राज्ञी असे कोणत्या देशाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी रोम। प्रश्न क्रमांक 10वा, कोणत्या नव्या योजनेला विज्ञान व संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पृथ्वी विज्ञान। प्रश्न क्रमांक 11वा, राष्ट्रीय गणित दिवस भारतात केव्हा साजरा केला जातो? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 22 डिसेंबर। प्रश्न क्रमांक 12वा, देशातील पहिली त्वचा बँक सुरू करण्याची घोषणा कोणत्या देशातील सैन्याने घोषणा केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए भारत। प्रश्न क्रमांक 13वा, फणसाड हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पालघर। प्रश्न क्रमांक 14वा, जिवंत पेशीचे सर्वप्रथम निरीक्षण करणारा शास्त्रज्ञ कोण? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अँटोन लिओनोक। प्रश्न क्रमांक 15वा, कोणत्या राज्यात देशातील पहिली मुलींची सैनिकी शाळा सुरू होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी उत्तर प्रदेश। प्रश्न क्रमांक 16वा, समवर्ती सूची ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेकडून घेतली? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया। प्रश्न क्रमांक 17वा, मानव धर्म सभा या संस्थेची स्थापना कोठे करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सुरत। प्रश्न क्रमांक 18वा, महाराष्ट्र राज्यातील कोणता जिल्हा ज्वारी उत्पादन व प्रक्रिया उद्योगासाठी केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत निवडला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सोलापूर। प्रश्न क्रमांक 19, नेपच्यून या ग्रहास किती उपग्रह आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 14। प्रश्न क्रमांक 20, देशभरात किती नवीन सैनिकी शाळा उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 10। प्रश्न क्रमांक 21, भारत चीन युद्ध कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तिसरी। प्रश्न क्रमांक 22, रक्ताच्या कर्करोगात कशाचे प्रमाण वाढते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पांढऱ्या पेशी। प्रश्न क्रमांक 23, कोणत्या देशात बोन क्लायमॅट कॉन्फरन्स 2024 आयोजित करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी जर्मनी। शेवटचे काही प्रश्न बाकी आहे, त्यामुळं प्रत्येकाने आपल्या ह्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे। प्रश्न क्रमांक 24, जगातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणते?
तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कोचीन विमानतळ. प्रश्न क्रमांक 25 देशातील प्रत्येक गावातील घरात नळाद्वारे पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्टे भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत ठेवले आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 2024,